नमस्कार. अध्याय 1 धडा 3 मध्ये तुमचं स्वागत आहे. या धड्यात आपण वर्षातील महिने शिकणार आहोत. चला सुरुवात करूया. वर्षातील महिन्यांना मोनाट म्हणतात. मोनाट. जानेवारीला यानुवार असं म्हटलं जातं. माझ्या मागून म्हणा, यानुवार. यानुवार. इंग्रजीमध्ये जेला ज असा उच्चारलं जातं, पण जर्मनमध्ये जेला य म्हणजेच यट असा उच्चार केला जातो. म्हणून जानेवारी म्हणजेच यानुवार. फेब्रुवारीला फेब्रुवार असं म्हणतात. माझ्या मागून म्हणा, फेब्रुवार. फेब्रुवार. मार्चला मेर्च म्हणतात. आता तुम्ही पण म्हणा, मेर्च. मेर्च. एप्रिलला अप्रिल म्हणतात. माझ्या पाठोपाठ म्हणा, अप्रिल. अप्रिल. छान. मे महिन्याला मई म्हणतात. माझ्या मागून म्हणा, मई. मई. जून महिन्याला युनी असं म्हटलं जातं. युनी. आता माझ्या मागून म्हणा, युनी. युनी. जुलै महिन्याला युली म्हणतात. माझ्या पाठोपाठ म्हणा, युली. युली. ऑगस्ट महिन्याला ऑगस्ट म्हणतात. आता तुम्ही म्हणा माझ्या पाठोपाठ, ऑगस्ट. 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 छान. सप्टेंबर महिन्याला सप्टेंबर म्हणतात. आता तुम्ही म्हणा, सप्टेंबर. पुन्हा एकदा माझ्या पाठोपाठ म्हणा, सप्टेंबर. ऑक्टोबर महिन्याला ऑक्टोबर म्हणतात. माझ्या पाठोपाठ म्हणा, ऑक्टोबर. ऑक्टोबर. नोव्हेंबर महिन्याला नोव्हेंबर म्हणतात. माझ्या मागून म्हणा, नोव्हेंबर. नोव्हेंबर. डिसेंबर महिन्याला डेसेंबर म्हणतात. माझ्या पाठोपाठ म्हणा, डेसेंबर. डेसेंबर. छान. आता आपण वर्षातील महिने म्हणजेच मोनाट शिकलोत. चला त्यांचा आढावा घेऊया. यानुवार, फेब्रुवार, मेर्च, अप्रिल, मई, युनी, युली, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डेसेंबर. छान. च्यूस.